श्री स्वामी समर्थ. बिलबदल 9. श्री स्वामी गुरु व त्यांच्या प्रिय सुताचा सुखसंवाद. धन्य तुझी होशी जगी, भज भज माझा योगी. अक्कलकोट हा कर्नाटकाच्या लगतचा भाग असल्याने व परिसरात दाक्षिणात्य जनांचा वावर अधिक असल्याने येथे साधुजनास स्वामी म्हणण्याचा प्रघात आहे. त्यानुसार दिगंबराचार्य यती स्वामीरायांना अक्कलकोटात प्राधान्यतः स्वामी वा स्वामी महाराज म्हणण्याची पद्धत पडली होती. परंतु हरिभाऊंनी श्री स्वामी समर्थ या नामाचा जय जयकार केल्यावर अक्कलकोटात एक नवाच पायंडा पडला. येणारे सारे भक्तजनही महाराजांना श्री स्वामी समर्थ या नावाने संबोधू लागले. हरिभाऊ दाजी तावडे या मूळ कोकणातल्या पण नंतर मुंबईकर झालेल्या श्रद्धावानाने श्रींचे हे असे नामकरण केले की समस्त भक्तजनांना या नामाच्या साधनेने स्वतःला उद्धारण्याचा सोपा मार्ग तयार झाला. श्री स्वामींचे हे समर्थ रूप हरिभाऊंनी आरंभापासून वेळोवेळी अनुभवले होते. अगदी त्या अंधाऱ्या रात्री श्री स्वामी महाराजांच्या भक्तमेळ्यामध्ये जाऊन सम्मिलित होण्याचा निर्णय त्या तिघा मित्रांनी घेतला. त्या रात्रीही काही समर्थ लीला घडल्या. लक्ष्मण पंडित जागे राहून त्या अवलोकत होते. स्वामीसूत तर जागेच होते. त्यांनी पाहिले की महाराज जी काठी नित्यशः चालताना वापरत असत ती काठी उचलून पिंपळ वृक्षाच्या दिशेने करत जोराने म्हणाले, तू साले यहाँ से निकल जा, नीचे हमारे बाल गोविंद सोये है. हे उद्गार त्यांनी सलग 3 वेळा अत्यंत जलदपणे म्हटले. काठी तर उगारलेलीच होती. त्यासरशी ते झाड अचानक खळखळ असे हलले. त्या झाडामधून मशालीच्या उजेडाप्रमाणे प्रज्वलित असा लोळ निघून गेल्यासारखा दिसला. तेव्हा हे विस्मयकारी दृश्य हरिभाऊ व लक्ष्मण पंडित हे दोघेही अचंबित होऊन पाहत होते. नंतर काही वेळ गेला. महाराज जागेच होते. मग ते धाडस करून श्री स्वामी समर्थ गुरूंपाशी गेले. महाराजांनी त्यांच्याकडे सस्मित नजरेने पाहिले. तेव्हा ती अनुकूलतेची भूमिका दिसताच हरिभाऊंनी पित्यासमन श्री गुरूंचे चरण चुरण्यास सुरुवात केली. श्री गुरु सामर्थ्याला जाणणारा साधक असा थेट परवानगी विना जाऊन आपल्या सद्गुरूंबरोबर असे काही करू धजावेल हे शक्यच नाही. पण भोळ्या भाबड्या भक्तास काही अशक्य नाही. अत्यंत निर्व्याज मनाने भक्तिभावाने ते श्रींजवळ गेले होते. ते भाव जाणून श्रींनी काही प्रतिक्रिया न देता स्वामी सुतांना सेवा करू दिली. भोळ्या भक्ताचे असेही असते की श्री गुरूंनी त्याच्याबाबत तीव्रतर प्रतिक्रिया दिली तरी ते वाईट वाटून घेत नाही. श्री गुरूंच्या पुढील आज्ञेची वाट पाहत थांबून राहतात. गुरु महाराजही त्यांच्या सेवेचा कदापि अव्हेर करत नाहीत. स्वामी सुतांच्या बाबत तसेच झाले. एक प्रकारे श्री स्वामी देवरायांना आपल्या या पुत्रासमवेत हिताच्या काही गुजगोष्टी करायच्या होत्या म्हणूनही त्यांनी हरिभाऊंना त्यांच्या जवळ येण्याची बुद्धी दिली. कारण श्रींचे चरण चुरण्यास सेवा एकीकडेच राहिली. थोड्या वेळानंतर ही गुरुशिष्य जोडी एकमेकांसमवेत नित्य संबंध असल्याप्रमाणे एकमेकात चर्चा करू लागली. कुजबुजीत चाललेल्या त्या संवादाचे साक्षीदार होते लक्ष्मण पंडित. मात्र बाकीचे सेवेकरी पूर्ण वेळ निद्रेत गढून राहिले. श्री स्वामी महाराज हे बऱ्याच गुजगोष्टी केल्यानंतर मुख्य प्रक्रियेकडे वळले. आपल्या पलंगावरील बिछाण्याखाली त्यांनी हात घातला व तिथे ठेवलेली छाटी कफनी बाहेर काढून ती हरिभाऊंच्या अंगावर फेकली आणि उच्चारावत म्हणाले, आपला संसार सर्व लुटवून टाक. ही वस्त्रे परिधान कर. दर्याकिनारी ध्वजाला. मग काय, हरिभाऊ एकदम एका वेगळ्याच विश्वात पोचले. मघापासून आपल्या मूळ कार्याविषयीचे सुतोवाच करणाऱ्या श्री स्वामी समर्थांनी आपली वस्त्रे हरिभाऊंना नेसायला सांगितल्यावर पुढील नियोजित कार्यालाही तत्पर राहण्याची ही आज्ञा आहे हे हरिभाऊंनी ताडले. सकाळीच लवकर स्नानादी कार्यक्रम आटोपल्यावर महाराजांनी दिलेल्या वस्त्रांसह ते जेव्हा श्री स्वामींसमोर आले तेव्हा रात्री बरेच काही त्या स्थळी घडून गेल्याचा साक्षात्कार इतर सेवेकऱ्यांना झाला. हरिभाऊंना इतक्या त्वरेने मिळत असलेल्या सन्मानाची बाब काही सेवेकऱ्यांना फारशी रुचली नव्हती. परंतु श्रींच्या करणीसमोर इतरांचे काय चालणार. हरिभाऊ आता सर्वार्थाने स्वामीसूत हे पद म्हणजे काय हे दाखवण्यास सिद्ध झाले होते. श्री स्वामींचे आत्मलिंग हाती घेऊन ते आले. अधूनमधून ते मस्तकीही धारण करीत होते. मग महाराजांनीही त्यांना पुढील कार्यार्थ रवाना होण्याची अनुज्ञा दिली. तसे हरिभाऊ हे मित्रांसह मुंबईला परतले. ते कामाठेपुऱ्यात राहत असलेल्या स्थळी आत्मलिंग घेऊन पोहोचले. कुटुंबाला, आसपासच्या मित्रमंडळींना त्यांनी अत्यंत गंभीरपणे
गुरु आज्ञा काय झाली ते सांगितले. त्यानुसार घर लुटविण्यास त्यांनी आरंभ केला. घरातील एक एक वस्तू येईल त्याला भेट म्हणून देण्यास सुरुवात केली. हरिभाऊ हे श्री स्वामी आज्ञा इतकी तंतोतंत पाळतील याची कल्पना त्यांचे दोन्ही मित्र गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडितांनाही नव्हती. हरिभाऊंची जेमतेम 18 वर्षाची पत्नी तारा यांच्यासाठी तर त्यांचे असे वागणे हा वज्राघातच होता. हरिभाऊंनी हे कुटुंबात तीव्रतर स्वभावाचे म्हणूनच ज्ञात होते. अत्यंत मनस्वी. एखादी गोष्ट करायची म्हटली की ती करायचीच. ती पूर्ण करण्यासाठी प्रसंगी त्रागाही करतील, रागावतीलही. आता तर त्यांच्याबाबत वेगळेच घडले होते. प्रत्यक्ष सृष्टी निर्मात्याने त्यांना आपला पुत्र हो म्हटले होते. एक प्रकारे उत्तराधिकार देण्याचीच ती घोषणा होती आणि असे करण्यासाठी सर्वसंग परित्यागाची भावना शरीरात बाळगण्याची जरुरी होती. श्रींनी त्यांना मस्तकी आपला दिव्य हस्त ठेवत हरिभाऊंना आता जगाशीच अलिप्तता भासू लागली. त्यांच्यामधला काम गुप्त झाला, राग गेला, क्रोध वाटेनासा झाला, कसलाही मद उरला नाही, कुणाचाही मत्सर राहिला नाही, अवंभावही निमाला. ते सर्वांशी सम झाले होते. धनाची लालसा यत्किंचित राहिली नव्हती. सर्व जगामध्ये त्यांना या गुरुवर्यांच्या स्वरूपाशिवाय काहीच दिसेनसे झाले होते. स्वतःचे स्वतःलाही त्यांना आता ओळखणे कठीण होत चालले होते. व्यवहाराचे जोखड काय ते त्यांच्या लक्षात आले होते. प्रत्येकाच्या अंगचे 6 विकार मनुष्यामध्ये कमी अधिक प्रबळ असतात. त्या प्रभावानेच माणूस निरनिराळ्या उचापती करतो. परंतु श्री स्वामींनी मस्तकी केलेल्या स्पर्शाने हरिभाऊंचे 6ही रिपू क्षीण झाले. हा केवळ अद्भुत चमत्कारच होय. कारण मनुष्य हा मायेच्या गुरफटीतच स्वतःला कवटाळत राहतो. त्याऐवजी अचानक विरक्ती अंगी बांधणे हा एका सद्गुरून वाचून कोण करू जाणे. अंगची ती बंधने कौशल्याने सोडवण्यासाठी हरिभाऊंना काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची आवश्यकता वाटू लागली. त्यातूनच घरातील किमती सामान लोकांमध्ये वाटून टाकताना त्यांना काही गमावल्याची भावना राहिली नाही. या अघटित दृश्याने मात्र त्यांच्या तरुण पत्नीने घाबरून हंबरडाच फोडला. तिथे सांत्वन करत ते म्हणू लागले, तारके आता हेची करी, हाती घ्यावी हो तंबोरी. स्वामी रायांचे गायन करो चरणी ठेवू न मन. धन्य तुची होसी जगी, भज भज माझा योगी. स्वामी रायाच्या नौबती तूच पाहशील आधी. त्या सांगतील गावोगाव माझ्या बापाचे हे नाव. स्वामी युग म्हणे तारके, स्वामी नाम घ्यावे सुखे. बिल्वदल 10. प्रपंच वेगळा, परमार्थ आगळा. संसाराची एक दुःखासी कारण, परी तो बंधन परमार्थासी. स्वतःची लूट करवून घेणे इतके सोपे आहे का? घरातील एक एक गोष्ट जमवताना आपला किती काळ खर्च होतो. परंतु इकडे त्या जमापुंजीचा ऱ्हास क्षणाक्षणाला होताना दिसू लागला. तारका देवींना कळेना की आपण कुणाचा धावा करायचा आणि हे संकट टाळायचे. आपल्या पतिदेवांना अचानक असे झाले काय की ज्यांनी इतके दिवस बाहेर राहून आल्यावर नोकरीवर रुजू व्हावे ऐवजी ते घरदार लुटवल्याच्या कामास लागले. हे इतके तरुण. आपण तर हे जग ऐश्वर्यासह नव्यानेच अनुभवतो आहोत. पदरात इवलीशी बाळ आहे. तिचा आपल्या सर्वांचा आपल्याला विचार करायला नको का? आपल्याकडून कुटुंबियांच्या काही अपेक्षा आहेत. पण आता काय हे नवीन? हे कुटुंबीय राहत असलेला तो कामाठुपुऱ्याचा 7व्या गल्लीचा परिसर तारकांच्या हुंदक्याने गलबलून गेला होता. शेजार पाजाऱ्यांनाही कळत नव्हते की हे चालले काय आहे. कुणी भेटायला जावे त्याला हरिभाऊंनी नवनवीन वस्तू घेऊन जायला सांगाव्यात. त्यामुळे त्यांच्याकडे कुणा परिचितालाही जाताना विचार करावा लागे. असे बदललेले हरिभाऊ त्या सर्वांनाच नवे होते. मित्रांसाठी महिन्याभरापूर्वीचे हरिभाऊ आणि आताचा समर्पित देवभक्त बनलेला स्वामीसूत हे परिवर्तन समजल्या पलीकडचे होते. गजानन खत्री व लक्ष्मण पंडितांना या परिस्थितीची तर कल्पना होती, पण त्यांनाही हे पचवणे कठीण जात होते. महाराजांची आज्ञा झाली खरी, पण हरिभाऊ ती इतकी शब्दशः पाळतील याची त्यांनाही अपेक्षा नव्हती. हरिभाऊंना सरकार दरबारी 20 रुपये पगार होता. ही त्या काळची मोठीच रक्कम होती. शिवाय घरचे खोत असल्याने जगण्यात वागण्यात घरंदाजपणा होता. साऱ्या कुटुंबाचे एकमेकांवर लक्ष होते, सहकार्यही होते. त्या सर्वांची आता हरिभाऊंबाबत प्रतिक्रिया काय येते हे कुतूहलाचे ठरणार होते. कामाठीपुरात त्यांनी म्हैशी गाई गुरे बाळगली होती. म्हणजे घरचे दूध दुभते भरपूर होते. घरात श्रीमंताप्रमाणे दागदागिनेही भरपूर होते.
ते लुटवण्यासाठी हरिभाऊंनी ब्राह्मणांस बोलवले. संकल्प करून चीज वस्तू देण्यास सुरुवात केली. ताराबाईंचे दागिनेही भरपूर होते. सोन्याचे तोडे वजनभार 60 म्हणजे 70 तोळे, सोन्याच्या बांगड्या वजनभार 24 म्हणजे 28 तोळे, 18 पुतळ्यांचे गाठले वजन अंदाजे 21 तोळे, शिवाय ठुशी, नथ, बुगड्या, पायातले तोडे आदी असंख्य दागिने होते. अंगावर मणिमंगळ सूत्र होते ते वेगळेच. किमान एकूण 2.25 किलो सोने. हे सारे लोकांना वाटून टाकण्यासाठी पत्नीकडून मागून घेतले. पतिआज्ञाप्रमाण मानून त्यांनी नाईलाजाने ते दिले. किमान गळ्यातील सौभाग्य लक्षणे तरी राहावीत म्हणून त्या फार कळवळून रडू लागल्या. दुःखातिरेकाने त्यांचे डोळे सुजून गेले होते. आपल्याबाबत हे अचानक काय चालले आहे हे त्यांना कळेनाच. त्यांना हा एकूण प्रकार विचित्रच वाटत होता. काही मित्रांनी मध्यस्थी करून दागिने असेच वाटू न देता किमान ते विकून त्याची समसमान रक्कम देण्यास सुचवले. हरिभाऊंची त्याला मान्यता मिळाली. मग ते सारे दागिने विकून मिळालेली रक्कम लोकात वाटून दिली. हरिभाऊंना इतक्या सोन्याची वासलात लागली तरी त्याचे काहीच वाटे नसे झाले. आपण थोडे तरी सोने राहावे म्हणून ताराबाई रडल्या. किमान मंगळसूत्र तरी सौभाग्यालंकार म्हणून राहावे अशी विनंती तारकादेवींनी केली. पण हरिभाऊ म्हणाले, यात गुंतून पडण्यासारखे काही नाही तारके. आपणा श्री स्वामी समर्थ नावाचा मंत्र मुखावाटे म्हणण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे. तो कंठमणी म्हणून जपून ठेवावा, ज्याने खरे कल्याण होईल. जे नष्टच होणारे होते कधी ना कधी ते गेले. त्याचे वैषम्य वाटून घेऊ नकोस. आपला पिता कोण हे आपल्याला आता कळले आहे. साऱ्या जगाचा हा पिता आहे, आपलाही आहे. त्यांचे चरण नित्यशः धरावेत. त्यांचे नामस्मरण भजन पूजन करावे. हेच खरे व कल्याणकारी आहे असे सांगून त्यांनी पत्नीला सफेद साडी व एकतारी दिली. स्वतः भगवे वस्त्र धारण केले. बैरागी वेशात टाळ वीणा घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण व भजन अत्यंत अंतःकरणपूर्वक करू लागले. ताराबाईंनी मात्र सुरुवातीपासूनच कडाडून विरोध सुरू केला. कारण श्री स्वामींच्या स्वरूपाचा जो प्रत्यय स्वामीसुतांनी घेतला होता याचा आता तारामातेला अनुभव कसला. स्वामीसुतांनी सरकारात जाऊन नोकरीचाही राजीनामा देऊन टाकला. ताराबाईंसाठी हा वज्राघातच होता. पुढे कुटुंबाने जगायचे कसे हा त्यांना यक्ष प्रश्न पडला होता. पावसाळ्याआधी घरात मुंग्यांची रांग दिसते. ती प्रत्येक मुंगी तोंडात साखरेचा दाणा व तांदळाची कणी अथवा खोबऱ्याचा किस घेऊन लगबग करीत असते. आपण मात्र हे खाद्य कुठे टाकले असल्यास आपल्यालाही आठवत नाही. पण मुंगीच्या मात्र ते मुखात पोचलेले असते. त्यांची ही सुव्यवस्था राखणारा असा आहे तरी कोण. तर स्वामी महाराज हे परब्रह्मच या जगमळ्याची व्यवस्था राखते हे प्रत्येकाने समजून घ्यावे. मग त्यांच्यावर विसंबून असणाऱ्या व सदैव त्यांच्या भक्तीत रमलेल्या भक्ताला ते काय वाऱ्यावर सोडणार होते. पण तारामातांना याचा अनुभव यायचा होता. साधारण मनुष्य आसपासच्या लोकांना बघून आपल्या सौख्याच्या कल्पना रंगवीत असतो म्हणून अशी पंचायत होते. श्री स्वामीरायांनी स्वामीसुतांना जो परिसस्पर्श केला होता त्यामुळेच तर ते निशंक निर्भय बनले होते. त्यांच्या पत्नीला हे लक्षात येणे शक्यच नव्हते. तरी तिचा सततचा विलाप पाहून ते तिला समजावू वाहत. तर ती त्यांना मोठमोठ्याने शिवयही घालू लागली. त्याचे अजिबात वाईट वाटून न घेता ते स्वामीरायांच्या स्वरूपावर पदे रचून त्यास चाली लावून भजने करू लागले. पत्नीचा त्रागा जसजसा वाढू लागला म्हणून त्यांना राग वगैरे न येता उलट ते या प्रसंगात हसत राहायचे. या बदललेल्या नात्याबद्दल त्यांना फार हसू येऊ लागले. हीच ती पत्नी जेव्हा तिचा पती घरात धनसंपदा, कपडे लत्ते, सोने नाणे आणत होता तेव्हा तो तिला अत्यंत प्रिय होता. परंतु त्या प्रिय भरताराने सर्वसंग परित्यागाचे वर्तन करताच तो अचानक असा का वागू लागला याचे कारणही समजून न घेता त्या नवऱ्याला शत्रुवत वागवू लागल्या. नात्यामध्ये फोलपणा कसा असतो याचे प्रत्यंतर स्वामीसुतांना या जन्मात कदापि आले नसते. पण स्वामींनी त्यांचे डोळे उघडले होते. स्वामीसूत हे पत्नीला हव्यास, आशा, लोभ, संचय याच्या आग्रहापासून दूर करीत होते. पण याचाच त्या रागराग करीत होत्या. जीवांचे एकमेकांवरील प्रेम हे बहुतेकदा एकमेकांना मिळणाऱ्या फायद्यावर वाढत असते. तिथला व्यवहार गळपट्टाच जीवाचे खरे रूप दिसू लागते. त्याचा अनुभव घेतल्यामुळे स्वामीसूत अधिक सावध झाले. ते म्हणू लागले, संसाराची एक दुःखासी कारण करीतो बंधन परमार्थासी. असे असून या व्याप्त त्यासी भाल तरीच तो खाल काळदंड. मागील ती बोली भुलून या आता स्वामी विसरता माया जाळी. स्वामीसूत म्हणे संसारासी यावे परी ते जोडावे स्वामी पाय.
श्री स्वामी समर्थ.